तर 9 वाजताच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. कारण पुढचा हप्ता कधी मिळणार, पडताळणी झाल्यानंतरच बँकेत पैसे पडणार की आधीच हप्ता मिळणार, फेब्रुवारीचा हप्ता नेमका येणार तरी कधी, असा प्रश्न समस्त लाडक्या बहिणींना पडला होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. पडताळणी नंतरच लाडकीला हप्ता. पडताळणी होईपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही. फेब्रुवारीत लाडकींची संख्या घटणार. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबा, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणी नंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार, शेती आणि इतर बाबी आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांकडून माहिती तपासून घेतली जातीये. त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी शक्यता व्यक्त होतीये. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे ते देखील पाहूया. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी असतील तर अर्ज बाद होईल. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला तर तोही अर्ज बाद होईल. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे आणि 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं लाडक्या बहिणींना आश्वस्त केलंय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबवण्यात आलाय. तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000पर्यंत पोहोचली आहे. या सर्वांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात आलाय. मात्र आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारी तिजोरीतल्या सुमारे 450 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची गांभीर्यानं पडताळणी आवश्यक होती, म्हणजे ही वेळ आली नसती. आता फेब्रुवारीत लाडकींची संख्या आणखी कितीनं घटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे आता पडताळणीत आपण अपात्र ठरणार का, फेब्रुवारीचा हप्ता या लाडक्या बहिणींना मिळणार आहे का, अशी चिंता आता राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना सतावती आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. खडकवासल्याजवळील 13 पैकी 11 पोल्ट्री फार्म परिसरातून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले आणि या नमुन्यांमधून ही बाब समोर आलेली आहे. कमी शिजवलेल्या मांसांमधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला, त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात.
वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. सरपंच हत्या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे. सुरेश धस यांनी मुंडेंची घेतलेली भेट आता धसांना भोवतीये. धस, कराड आणि मुंडे एकच असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हा आरोप कुणी केलाय? धसांच्या चुकीला माफी नाही असं कोण म्हणालं? आणि धस मुंडेंना जय वीरूची उपमा कोणी दिली? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. धसांना भोवणार मुंडेंची भेट. राऊत म्हणाले चुकीला माफी नाही. धस मुंडे म्हणजे जयवीरूची जोडी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धसांनी आरोपांची राळ उडवून देत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंना जेरीस आणलं. मात्र याच सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेट घेतल्यानं तह केल्याची चर्चा रंगली आहे. आणि हाच धागा पकडून धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. एवढंच नव्हे तर धसांच्या चुकीला माफी नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल देशमुख कुटुंबियाच्या, तर बीडची जनता नाही, राज्याची जनता हे लक्षात ठेवेल की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही. तर बीड जिल्ह्यात धस आणि मुंडे एकमेकांना पूरक भूमिका घेत असल्याचं सांगत या जोडीला जयवीरूची उपमा देण्यात आली आहे. त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची? सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात रान पेटवणाऱ्या धसांनी मुंडेंच्या आजारपणाचं कारण देत त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं. मात्र त्यांच्या या भेटीवर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या धसांनी हे नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. सुरेश धसांनी आका आणि आकाच्या आकाविरोधात कोणते आरोप केलेत पाहूया. मुंडेंनी बीडचं पालकमंत्री पद वाल्मिकला भाड्यानं दिल्याचा आरोप. वाल्मिक कराडनं अब्जावधींची माया जमवल्याचा धसांचा दावा. कराड मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचा धसांचा आरोप. मुंडे पालकमंत्री असताना बीडमध्ये 73 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप. मुंडे कृषी मंत्री असतानाच बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा आरोप. मुंडेंमुळेच कराड टोळी उभी राहिल्याचा धसांचा दावा. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर धसांच्या आरोपांची धार बोथट झाल्याचं चित्र होतं. मात्र आता हे सगळं प्रकरण धसांवरच शेकल्यानं संतोष देशमुख प्रकरणात आपण गद्दारी केली नाही हे दाखवण्यासाठी धस मुंडेंविरोधात जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे. हे असं असलं तरी देशमुख कुटुंबीय आणि संतोष देशमुखांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेला समाज धसांवर विश्वास ठेवणार का याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅचअपवर दमानिया आणि जरांगेंनी संताप व्यक्त केला. क्रूर मृत्यू होतो तरी राजकारण करणार का असा सवाल दमानियांनी विचारलेला आहे. ते त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे? जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. तर सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीचं अजित पवारांनी समर्थन केलं. माणुसकीच्या नात्यानं दोघांची भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. तर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्य असल्याची सावध प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतात ना तुला की बाबा लवकर बरा हो, तुला शुभेच्छा आहेत,
अशा पद्धतीनं तो गेला होता, बाकी काही नाही. वेगळा अर्थ काढू नका. देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निगरूनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे, त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे. कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते. शेवटी मन आहे, माणुसकी आहे, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर मी उपोषण करेन असा इशारा करुणा मुंडेंनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. सर्व पुरावे हे ब्रह्मास्त्र ठरतील असा दावाही करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आपण म्हटला होता की मी मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ते पुरावे देणार, ते ब्रह्मास्त्र असेल आणि यामुळे मोठी अडचण होऊ शकते. हा, आता वेळ आलेली नाही. इतके पुरावे बघितले नंतर जरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही त्यांना राजीनामा दिला, तो फिर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. 2 माजी आमदारांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर आता एकमेव आमदारही ठाकरेंना सोडणार की काय अशी चर्चा सुरू आहे. कोण आहे हा एकमेव आमदार? का नाराज आहे हा आमदार? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. कोकणात ठाकरेंचा सुपडा साप. एकमेव आमदारही ठाकरेंची साथ सोडणार? जाधवांची ठाकरेंवर उघड नाराजी. कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसायला सुरुवात झाली. माजी आमदार राजन साळवेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर आता कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधवांनी ठाकरेंवर उघड नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात आपल्याला संधी मिळायची, मात्र आता क्षमतेनुसार काम करायला मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तर नेतृत्व त्यांचा योग्य वापर करून घेत नसल्याचं सांगत सामंतांनी जाधवांना खुणावलंय. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही, अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा, हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जात होता, मात्र नारायण राणेंनी सेना सोडली आणि कोकणात मोठं भगदाड पडलं. बाळासाहेब ठाकरेंनी नव्या दमाच्या शिवसैनिकांना सोबत घेत पुन्हा शिवसेनेची बांधणी करत राणेंना जेरीस आणलं. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर कोकणात सेनेला घरघर लागली. ती नेमकी कशी, पाहूया. 2019 कोकणात शिवसेनेचे 9 आमदार विजयी. 2022 शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंना 6 आमदारांचा पाठिंबा. 2024 लोकसभा निवडणुकीत राणेंकडून विनायक राऊत तर सुनील तटकरेंकडून अनंत गीतेंचा पराभव. 2024 विधानसभा निवडणुकीत कोकणात भास्कर जाधव हे एकमेव आमदार विजयी. 2025 माजी आमदार राजन साळवेंचा ठाकरेंना जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीनंतर भास्कर जाधवांनी अनेकदा स्वपक्षाला कानपिचक्या दिल्या. हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये आणि काय करतोय. मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी. आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील. त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली. भास्कर जाधव हे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना डावलल्यामुळे जाधव नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र जाधव नाराज का आहेत तेही पाहूया. जाधवांना डावलून विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड. कोकणासंदर्भातल्या बैठकांमध्ये जाधवांच्या ऐवजी विनायक राऊत यांना पसंती. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर बदल न केल्यानं नाराजी. कोकणात उद्धव सेनेला गळती लागली असताना
भास्कर जाधवांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानं ठाकरेंना कोकणात अखेरचा धक्का देणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्या फळीसह कोकणात ठाकरे गट मजबूत करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मातोश्रीवर ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला भास्कर जाधव जे आहेत ते उपस्थित नव्हते. बरेच नेते शिंदे गटात प्रवेश करतायत, त्यामुळे पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली आणि यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. संघटनात्मक बांधणीबाबत बैठक असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिलेली आहे. तसंच भास्कर जाधव नाराज नसल्याचा दावाही दानवेंनी केलेला आहे. भास्करराव जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं. त्यांनी एखादा शब्द बोलणं, आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता नेहमी, त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे. परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा. ते आज नव्हते, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल कारण काल व्हिडिओवर सगळी बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकतो. राजन साळवेंच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलं. कारण ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांनी देखील शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय. भास्कर जाधवांचा चुलत भाऊ बाळशेठ जाधव यांनीही धनुष्यबाण हाती घेतलाय. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळेस पार पडलेल्या सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं अशी टीकाच शिंदेंनी केली. तसंच दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका असा इशाराही शिंदेंनी दिलेला आहे. कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके आता सगळं कशाला ते खोके खोके. अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पेळ जात नाही. इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश, म्हणजे मेजॉरिटी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकमध्ये दौऱ्याच्या वेळेस ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही, ड्रोन उडाला हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणीही यावेळेस संजय शिरसाट यांनी केली आहे. नगरविकास मंत्री असताना, गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमकी आलेल्या आहेत. 13च्या घटना घडलेल्या, ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले. सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही. म्हणून कालचा जो ड्रोन उडला आहे त्याबद्दल गांभीर्याने सरकारने घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. छावा चित्रपटानं किती कोटींचा गल्ला जमवलाय, छावा चित्रपट कोणत्या कारणांमुळे हिट ठरलाय, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. छावाच्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं. बॉक्स ऑफिसवर छावाचीच हवा. विकीच्या छावानं रचला नवा विक्रम. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. पार्वती पतये. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरून गेलं. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं पहिल्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठलाय. अभिनेता विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली. छावा चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 31 कोटींचा गल्ला जमवला. छावाच्या यशाची कारणं काय आहेत पाहू. विकी कौशलच्या दर्जेदार अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ. लक्ष्मण उतेकर यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन, जोरदार प्रमोशन्स आणि ऍडव्हान्स बुकिंग.
छावा चित्रपटाला ओपनिंगलाच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. 130 कोटी खर्च करून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर आधारित छावा हा चित्रपट बनवला. छावाच्या 5 लाख तिकिटांच्या ऍडव्हान्स बुकिंग मधूनच 13 कोटी 70 लाखांची कमाई झाली. एवढंच नाही तर छावा चित्रपटानं पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारा छावा पहिल्याच आठवड्यात आपल्या कमाईनं 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यताच अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पार्वती पतये